इंद्रायणीचं पसायदान. 6 जानेवारी. वर्तमानपत्र नावाचा माणूस. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. दररोज वर्तमानपत्र अनेकांच्या घरी येतं. ज्यांच्या घरी ते येत नाही त्यांच्या घरी ते शेजारच्या घरून थोड्या वेळापुरतं का होईना हक्कानं येऊन जातं. वर्तमानपत्राचं असं येऊन जाणं ही एक बातमीच असते, पण कुठल्याच वर्तमानपत्रात ती आलेली नसते. वर्तमानपत्र ठिकठिकाणच्या बातम्या घेऊन येतं. वर्तमानपत्रातल्या चांगल्या बातम्यांमध्ये सगळेच असतात का? अनेकांची नावं अगदी सर्वनामासारखी असतात. अनेकांच्या नामाला तर सर्वनामा इतकीही किंमत नसते. ती कुणीतरी क्ष एवढीही दखल अनेकांच्या वाटेला येत नाही. तरीही ह्या क्ष पलीकडचेही क्ष वर्तमानपत्रातल्या प्रत्येकाची दखल घेत असतं. वर्तमानपत्रात अनेक फोटो येतात. ह्या अनेक फोटोंमध्ये सगळेच येत नसतात. अगदी गर्दीच्या फोटोतही गर्दीतले अनेक जण नसतात. खरं तर गर्दी फोटो नसणाऱ्यांचीच असते. चेहरा नसलेल्या गर्दीचाही चेहरा आणि त्या चेहऱ्याचा फोटोही अनेकांच्या वाट्याला येत नाही. तरीही या गर्दीपलीकडच्या गर्दीत दबलेली माणसं वर्तमानपत्रातल्या फोटोतली गर्दी कुतूहलानं बघत असतात. काय गंमत आहे पहा. वर्तमानपत्रात दररोज सगळेच येत नसतात, तरीही सगळेच आलेले असतात. वर्तमानपत्रात आलेल्या आपल्या गावात, आपल्या देशात, आपल्या विश्वात सगळेच आलेले असतात. वर्तमानपत्रात आलेलं सगळंच प्रत्येकाला हवं असतं. सुष्ट असेल तर स्वीकारण्यासाठी आणि दुष्ट असेल तर नाकारण्यासाठी. हे स्वीकारणं, नाकारणं प्रत्येकाच्या भावविश्वात असतं. प्रत्येकाच्या भावविश्वात अवघं विश्व गुंफलेलं असतं. प्रत्येकाचं भावविश्वच अवघ्या विश्वाला जगवत असतं, तगवत असतं. त्यासाठी या अवघ्या विश्वाचं कसं चाललं आहे हे प्रत्येकाच्या विश्वाला जाणून घ्यायचं असतं. हे अवघं विश्व वर्तमानपत्रात येत असतं. वर्तमानपत्रात येणाऱ्या अवघ्या विश्वाच्या घरात प्रत्येकाचं घर असतं. प्रत्येकाच्या घराला लागलेली घरघर असते. प्रत्येकाचं बेघर असतं. अगदी प्रत्येकाच्या बेघराला लागलेली घरघरसुद्धा असते. आणि प्रत्येक घरानं बेघरानं घरघरीवर केलेली मात असते. आपण बेघर असलो तरी अवघ्या विश्वाला घर देण्यात आपलाही हातभार लागलेला आहे अशी धारणा इथल्या बेघराचीही असते. ही धारणा घेऊन वर्तमानपत्र येत असतं, म्हणून वर्तमानपत्र प्रत्येकाला आपलंसं वाटत असतं. वर्तमानपत्र अगदी घरातल्या माणसासारखं घरभर फिरत असतं. घरातल्या प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं. त्यासाठी ते स्वतःचा कागद वेगळा करत असतं. त्याची घडी घरातल्या प्रत्येकाच्या मनासारखी होत असते. स्वतःच्या घडीत ते घराची घडी जपत असतं. अगदी बेघरालाही वर्तमानपत्र त्याच्या बेघरातल्या माणसासारखं वाटत असतं. म्हणून वर्तमानपत्राची आणि आपली रोजची संगती असते, सोबती असते. येणाऱ्या वर्तमानपत्राची आपण सकाळीच आतुरतेनं वाट पाहत असतो. त्याला झालेला एका क्षणाचाही उशीर आपल्याला चालत नसतो. एखाद्या दिवशी वर्तमानपत्र आपल्याला दिसलं नाही तर आपल्याला त्या दिवशी करमत नाही. त्या बातमीतल्या, त्या फोटोतल्या माणसाचं काय झालं असेल अशी हुरहुर आपल्याला लागून राहते. अशावेळी आपल्याला कालचं वर्तमानपत्रही चालतं. मराठी भावविश्वाला वर्तमानपत्र नावाचा हा संवेदनशील माणूस दिला बाळशास्त्री जांभेकरांनी. ह्या माणसाचं संपादन जांभेकरांचं होतं. हा माणूस साप्ताहिक होता. त्याचं नाव दर्पण होतं. हा माणूस वाचणाऱ्यांशी इंग्रजी व मराठीतून बोलत होता. तो जे मराठीतून बोलायचा तेच तो इंग्रजीतून सांगायचा. ह्या माणसाच्या निघण्याची जबाबदारी गोविंद कुटे व भाऊ महाजन यांची होती. हा माणूस जन्माला आला 6 जानेवारी 1832ला. आज त्याचा परिवार खूपच वाढला आहे. आज तो सकाळ, दुपार, संध्याकाळ केव्हाही निघतो. अगदी इंटरनेटवरही दिसतो. आज त्याचा वाढदिवस. त्यानिमित्त त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. रोज असाच येत राहा, चांगल्या बातम्यांनी वाढत राहा असं म्हटलं पाहिजे. त्याच्या वाढदिवसाची बातमी उद्याच्या वर्तमानपत्रात वाचली पाहिजेत.